जेलमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये 500 कोटीहून अधिक घोटाळा झालेला हे वेळोवेळी पुराव्यानिशी मी सिद्ध केलं आहे। जवळजवळ 3-4 महिन्यापासून मी सातत्यानं पत्रव्यवहार करतोय। मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला कळवलं, राज्याच्या मुख्य सचिवांना मी 3 वेळा जाऊन भेटलो, सगळे पुरावे त्यांना सादर केले, चौकशीचं आश्वासन त्यांनी दिलं, परंतु त्यातून निष्पन्न काहीच होत नाही। आणि याच्यामागे असणारे जे कोणी असतील त्याला पाठीशी घालायचंच काम चालू आहे असं एकूणच वातावरण मला जाणवायला लागलेलं आहे। गेल्या आठवड्यामध्ये 9 आणि 10 जूनला मी 2 दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेलो होतो आणि मुख्यमंत्र्यांना मी वेळ मागितलेली होती की माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे बघा आणि ह्या खरेदीमध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये कारवाई व्हायला पाहिजे। हा करदात्या जनतेचा पैसा आहे आणि त्याची उधळपट्टी कशा पद्धतीनं चालू आहे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उत्साह दाखवला, त्यांनी स्वारस्य दाखवलं, परंतु मागच्या आठवड्यामध्ये मी जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत आणि जे काय असेल ते आता वरिष्ठच निर्णय घेतील। वरिष्ठ याचा अर्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच, कारण गृह खातं त्यांच्याकडेच आहे आणि राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत। राज्याच्या मुख्य सचिव जर असं म्हणत असतील तर प्रशासनात तरी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ कोणी नाही आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घेणं अपेक्षित आहे, परंतु मुख्यमंत्री सातत्यानं या विषयावर निर्णय घ्यायला चालढकल करतायत। माध्यमासमोर सांगतायत की पुरावे माझ्याकडे आले तर मी कारवाई करेन आणि पुरावे घेऊन मी भेटण्याचा प्रयत्न करतोय, तर 2 दिवस मुंबईमध्ये थांबूनसुद्धा मुख्यमंत्र्यांना 5 मिनिटासाठी वेळ देणं शक्य झालं नाही आणि त्यामुळं शेवटी त्यांच्या कार्यालयामध्ये पत्र देऊन मी परत आलो। हे असं का होतं तर याचं कारण आहे, यातला जो मुख्य ठेकेदार आहे सुनील झंवर, जो खरं तर कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये अपात्र असलेला माणूस आहे। कारण जळगावच्या प्रसिद्ध अशा रायसोनी पतसंस्था घोटाळा जो 1200 कोटीचा होता त्यातला हा आरोपी आहे आणि जवळजवळ 1.5 वर्षाहून अधिक काळ तो तुरुंगामध्ये होता। त्याला मेरिटवर बेल मिळाला नाही, तर लॉकडाऊनच्या काळामध्ये कैद्यांना जेलमध्ये ठेवणं धोकादायक आहे या कारणासाठी त्याला त्या काळामध्ये बेल मिळालेला होता। तो कुठल्याही प्रकारचा पुरवठा करू शकत नाही, कारण याच्यापूर्वी महिला बालकल्याण विभागाला त्यानं ज्यावेळी टेंडर भरलेलं होतं त्यावेळी वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याच्या कारणामुळं त्याला महिला बालकल्याण विभागानं अपात्र ठरवलं होतं, त्या लिस्टमध्ये तो आहे। असं असताना सुनील झंवर असेल किंवा त्याच्याबरोबर अजून 2-3 भुतडासारखे लोक असतील, त्या म्हणून हा जो जेलला माल पुरवठा करायचा जो काय ठेका घेतला आहे, दर पंचतारांकित हॉटेलपेक्षाही जास्त, परंतु प्रत्यक्षामध्ये जो पुरवठा केला जातो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा, अगदी हातगाड्यावर मिळतो त्याच्यापेक्षा निकृष्ट दर्जाचा, आणि त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जेल सुपरिटेंडेंटनी दिलेले पत्रसुद्धा आम्ही त्या शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की याच्यामध्ये निकृष्ट आहे, वास मारलेला आहे, कुजलेला आहे, आरोग्याला अपायकारक आहे, असं असतानासुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। हे कशामुळं होतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये जे मुख्य सूत्रधार आहेत, तत्कालीन जे तुरुंग अधीक्षक होते, महासंचालक होते अमिताभ गुप्ता आणि ED जालेंदर सुपेकर, या दोघांच्या बरोबरच
इतरही अनेक अधिकारी त्याच्यामध्ये आहेत आणि एवढ्यावर हे प्रकरण थांबलं नाही तर या सगळ्यांच्या वतीनं शासनाकडं सरकारमधील असणाऱ्या उच्चपदस्थांशी ज्याची सलगी आहे असा तेजस मोरे नावाचा एक ग्रस्त आहे. त्याचा फोटो जालंधर सुपेकरांनी या दुसरा जो ग्रस्त दिसतोय तो तेजस मोरे आहे. हा तेजस मोरेसुद्धा कुणी सामान्य माणूस नाही आहे. तर एका बँकेला फसवलं म्हणून पिंपरी पोलीस स्टेशननं त्याला अटक केलेली होती. मग बराच काळ तो जेलमध्ये होता आणि कोर्टानं त्याला पासपोर्ट तपास अधिकाऱ्याकडे जमा करण्याच्या अटीवर पुणे शहर कोर्टाच्या परवानगीशिवाय सोडायचं नाही या अटीवर त्याला जामीन दिलेला होता. असा हा तेजस मोरे याचा मुक्त संचार सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलमध्ये ADG ऑफिस पुण्याचं असेल किंवा मुंबईचं असेल इथं मुक्त त्याचा वावर असतो. आणि मी जे आरोप करतोय ते जर खोटा असतील तर जेल प्रशासनानं त्यांच्या कार्यालयाचे TV फुटेज प्रसारित करावेत आणि त्याच्यामध्ये हा तेजस मोरे जेलच्या कार्यालयामध्ये काय काम आहे याचं. हा आता पूर्वीचा आरोपी असला तरी आता हा जेलमध्ये नाही आहे, पॅरोलवर सुटलेला नाही आहे, हा कुठल्या संविधानिक पदावर नाही आहे आणि हा ठेकेदारही नाही आहे. मग हा प्रत्येक जेलमध्ये जाऊन हा तेजस मोरे काय करतोय. आणि नुसतंच हा तेजस मोरे जेलमध्ये जात नसतो तर मंत्रालयामध्ये सुद्धा या माणसाचा मुक्त संचार आहे. मी 9-10 तारखेला जेव्हा मुंबईमध्ये मंत्रालयात होतो मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाची वाट बघत मंत्रालयात ठाण मांडून बसलो होतो त्यावेळी या तेजस मोरेला मंत्रालयामध्ये अनेक वेळा आलेलं मी बघितलेलं आहे. खरं तर आता सरकारनं मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश करणं अतिशय अवघड झालेलं आहे. कारण एकतर पास पाहिजे नाही तर आणि त्याच्यानंतरसुद्धा त्याचा कॅमेरामध्ये फोटो काढला जातो आणि तरच प्रवेश दिला जातो. अगदी आमदार खासदारांच्या गाड्यासुद्धा तपासल्याशिवाय पोलीस मंत्रालयामध्ये गाड्या येऊन देत नाहीत. मी चालत मंत्रालयामध्ये जात असताना माझ्याबरोबर 2 विद्यार्थी होते. त्यांनी विनंती केली की आम्हाला शिक्षण विभागामध्ये काही अधिकाऱ्यांना भेटायचं आहे, आम्हाला आत घेऊन चला म्हटल्यानंतर मी त्या 2 विद्यार्थ्यांची नावं गेटवर नोंदवून त्यांना बरोबर घेऊन जात असताना अचानक एक काळी गाडी आली. त्या काळ्या गाडीतून म्हणजे आमदार खासदारांच्या गाड्यासुद्धा पोलीस तपासतात पण या गाडीला कुणीही अडवलं नाही, तपासलं नाही आणि थेट ती गाडी आत गेली. आणि जिथं ज्या दिवशी कॅबिनेट असते त्या दिवशी मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाड्याशिवाय कुठलीही गाडी पोलीस मंत्रालयाच्या पार्किंग लॉटला पार्क करून देत नाही. तिथं दिमाखामध्ये ती गाडी पार्क झाली आणि त्यातून हा जो माणूस उतरला तो दुसरा तिसरा कोण नव्हता तर तो तेजस मोरे होता. मग मगाशीच मी सांगितलं की हा कुठल्याही संविधानिक पदावर नाही आहे, तो कुठला ठेकेदार नाही आहे, त्याला मंत्रालयामध्ये येण्याचा पास नाही आहे, तरीसुद्धा बिनदिक्कतपणे तो कसल्याही अडथळ्याशिवाय तो मंत्रालयामध्ये येत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला मी काही फोटो दाखवणार आहेत. ते फोटो म्हणजे हा एक फोटो आहे तो त्या दिवशीच मला वाटतं की 9 तारखेला मंत्रालयामध्ये जो मध्ये मोकळा पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये कारागृह प्रशासनानं कायद्याने उत्पादित केलेलं जो काही वेगवेगळे उत्पादन आहेत त्याचं प्रदर्शन मांडलेलं होतं आणि त्याचं उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री करणार होते आणि त्यासाठी मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले. मुख्यमंत्री आलेले असताना मी गॅलरीतून हे सगळं बघत होतो तर मुख्यमंत्री आलेलं असताना मुख्यमंत्र्यांच्यावर उपमुख्यमंत्री किंवा कुठलाही मंत्री कुठलाही एकही आमदार नव्हता. पण हा तेजस मोरे मात्र मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्या उद्घाटनामध्ये दिसतोय. हा जो गोल केलेला आहे तो हा तेजस मोरे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तिथं हा हजर होता आणि मुख्यमंत्र्यांना अगदी अधिकारवाणीनं कुठं काय चाललंय
हे प्रॉडक्ट कुठल्या जेलमधलं, हे सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना पुरवत होता. मुख्यमंत्री निघून गेल्यानंतरसुद्धा जेलमधल्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत कारागृहाचे, त्यांना घेऊन हा आढावा बैठक घेतल्यासारखं या ठिकाणी बसल्या पडला. हा तेजस मोरे हे सगळे ठेके निश्चित करण्याचं काम करतो. या तेजस मोरेबद्दल अनेक तक्रारी झाल्या, परंतु त्याच्याबद्दल काही कारवाई होत नाही. तर माझ्याकडे व्हिडिओ शूटिंगसुद्धा आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याची आणि त्याची सलगी त्या ठिकाणी त्या एकूण कार्यक्रमामध्ये दिसते. मुद्दा हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होत असताना, एवढं मोठं घोटाळा झालेला असतानासुद्धा अशा प्रकारचे हे मध्यस्थ आहेत. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जाऊन परत आलेले जेल रिटर्न लोकच कसे काय आवडतात. कारण सुनील झवर जेलमधनं परत आलेला आहे आणि तो जेलचा सगळा पुरवठा करणारा ठेकेदार आहे. ते सगळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलला पुरवठा करण्याचं नियंत्रण करणारा जो काही हा तेजस मोरे आहे, तोही जेलमधनं रिटर्न आहे. म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना ह्याची जबाबदारी नाकारता येणार नाही. कारण महाविकास आघाडीचा 2.5 वर्षाचा कालावधी वगळता गेल्या 8 वर्षापासून, म्हणजे मागच्या 10 वर्षापासून, त्यातलेच 2.5 वर्ष सोडली तरी गृह खातं हे त्यांच्याकडेच आहे. आणि त्यामुळं मला त्याच्यामध्ये काय चाललं आहे माहीत नाही, मी माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं काही कारण नाही. याचाच अर्थ या सगळ्या लोकांना